दासबोधामधील दशक 5वा आणि नाव हे मंत्रांचा आणि त्यातील समास आहे 6वा आणि त्याचं नाव काय आहे तर शुद्ध ज्ञान निरूपण नाम. आपल्याला आता हे शुद्ध ज्ञान आणि अशुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञानाच्या विरुद्ध काय अशुद्ध ज्ञान. आता अशुद्ध ज्ञान म्हणजे काय की ज्या ज्ञानावर रामदास स्वामींनी काट मारलेली आहे. रामदास स्वामी सांगतात की जे ज्ञान आपल्याला आपल्या ह्या मोक्षप्राप्तीसाठी, साहित्य मुक्तीसाठी जे ज्ञान आपल्याला उपयोगाला येत नाही ते ज्ञान अशुद्ध ज्ञान सांगितले. आणि म्हणून इथं लिहिले भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न याशी म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे सांगतात. आपण आता अशुद्ध ज्ञान काय ते 2 मिनिटं जरा समजून घेऊया आणि मग आपण शुद्ध ज्ञानाकडे वळूया. अशुद्ध ज्ञान काय की ज्या माणसाला भूतकाळाचं ज्ञान आहे, भविष्यकाळाचं ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान आहे, पण हेही ज्ञान नव्हे सांगतात, ते ज्ञान नाही सांगतात. बहुत केले विद्यापठन संगीतशास्त्र राग ज्ञान वैदिक शास्त्र वेदाध्ययन हेही ज्ञान नव्हे. बहुत केले विद्यापठन, सगळ्या अगदी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी वाचले, संगीत शास्त्र राग ज्ञान सगळ्या प्रकारचे राग आपण शिकलो, वैदिक शास्त्र वेदाध्ययन वैदिक शास्त्राप्रमाणे आपण वेदाध्ययन केला तरी पण हेही ज्ञान नव्हे सांगतात रामदास स्वामी. संत रामदास सांगतात ह्याला पण ज्ञान म्हणत नाही, म्हणतात नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा हेही ज्ञान नव्हे. घोड्यांची परीक्षा, हत्तींची परीक्षा, अनेक प्रकारचे स्वापदांची परीक्षा पण हेही ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हेही ज्ञान नव्हे. बघा अनेक प्रकारचे धातू असतात, त्यांची पण काही लोकांना खूप माहिती असते. अगदी सगळ्या प्रकारचे सगळ्या देशाचे अनेक देशांचे जे काही नाणी आहेत, चलन आहेत, त्या चलनांचं ज्ञान पण प्रत्येकाला आहे. आणि नाना रत्नांची परीक्षा, अनेक प्रकारचे रत्न डायमंड्स आहेत, आपल्याला ओळखता येत नाही पण ते डायमंड पारखी बरोबर ओळखतात. पण संत रामदास सांगतात हे पण ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. असे अनेक प्रकारचे ज्ञान आहेत जगामध्ये, पण रामदास स्वामींनी त्याच्यावर काट मारलेली आहे. मग ज्ञान म्हणजे काय, ऐसे जाणे अंतरस्थिती, ऐशी जाणे अंतरस्थिती तयास परमज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्षप्राप्ती ते ज्ञान नव्हे. काय लिहिले, परंतु जेणे मोक्षप्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. पण ज्या ज्ञानातून आपल्याला मोक्षप्राप्ती मिळत नाही त्याला ज्ञानच म्हणू नये. ज्याच्यातून आपल्याला मोक्षप्राप्ती आहे असं ज्ञान आपल्याला पाहिजे. काय पाहिजे, बहुत प्रकारचे ज्ञान आहे सांगो जाता असाधारण आहे. सगळे ज्ञान हे असाधारण आहेत, म्हणजे विशेष किंमत दिली नाही संतांनी या ज्ञानाला. साहित्यत प्राप्ती होय देणे ते ज्ञान वेगळेच असे. म्हणजे ज्या ज्ञानातून आपल्याला साहित्यता मुक्ती मिळेल त्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात. मग आता साहित्यता मुक्ती आपल्याला कशातून मिळते आणि ते ज्ञान काय आहे त्याचं आपण आता पुढे विश्लेषण आपल्यासमोर आता मी मांडत आहे. आपले सद्गुरू पांडुरंग देवीकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जे काय आपल्याला आता हे शुद्ध ज्ञानाचं निरूपण मी सांगायला सुरुवात करत आहे. आणि त्या ज्ञानातून आपल्या अंतःकरणाचा भाव निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. काय व्हायला पाहिजे, आपल्या अंतःकरणाचा भाव व्हायला पाहिजे आणि तो भाव होणं, आपला अष्टसात्विक भाव होणं ह्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. आता आपण समासाला सुरुवात करूया. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. बघा ज्ञानाची व्याख्या केली संत रामदासांनी, लक्षात आली का. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे काय, आपल्याच आत्म्याचं ज्ञान, ज्याच्या सत्तेवर आपण जगतो, ज्या चैतन्य शक्तीवर आपण जगतो आणि त्या चैतन्य शक्तीतूनच आपल्याला काय होतो, संपूर्ण जग दिसतो, संपूर्ण ब्रह्मांड दिसतो.
येवन पोट भराव्याची विद्या त्याशी म्हणूनही सद्विद्या. रामदास स्वामींनी लिहिले, येवन पोट भराव्याची विद्या त्याशी म्हणूनही सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू पाविजे ती ज्ञान. काय सांगतात बघा, कशी व्याख्या केलेली आहे. येवन पोट भराव्याची विद्या, पोट भरण्यासाठी माणसाने अनेक प्रकारच्या विद्या शिकल्या, त्याशी म्हणूनही सद्विद्या. त्या सद्विद्याने म्हणतो संत रामदास सांगतात, त्या सद्विद्या नाही. का? कारण त्या विद्येतून आपल्याला सायुज्य मुक्ती मिळणार नाही, आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही. का? आपण ह्या नरदेहामध्ये आलेलो आहोत जन्माला. जन्म आपण या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे. तर मनुष्य देहाचे निधाने, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद स्वरूप आपली अवस्था आहे आणि त्या अवस्थेला जाणं म्हणजे ज्ञान आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे. सत, चित आणि आनंद ही पदवी आहे आपल्याला, प्रत्येक देहाला पदवी आहे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे, म्हणजे भगवंताने आपल्याला तो अधिकार देऊनच आपल्याला पाठवलेला आहे. मग आपली सच्चिदानंद स्वरूप आपली प्रत्येकाची अवस्था आहे. मग आपल्याला दुःख का होतो? कारण आपल्याला दुःख का होतो तर आपल्याला आपल्याच आत्म्याचं ज्ञान नाही. ज्या आत्म्याच्या सत्तेवर आपण सगळ्या देवांची पूजा करतो, संसार करतो, उत्तम प्रकारे नोकरी करतो, धंदा करतो, तीर्थाला जातो, सगळं काय करतो आपण त्या सत्तेवर. पण ती सत्ता आहे तरी काय? त्या सत्तेची ओळख आपण घेत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान नाही सांगितले. म्हणून सर्व व्यापक वस्तू पाविजे ते ज्ञान, म्हणजे जी व्यापक वस्तू आहे त्या व्यापक वस्तूला प्राप्त करणे. प्राप्त करणं म्हणजे काय? आपल्याकडे ती आहेच. वस्तू प्रगटची असे आपल्याकडे प्रगट आहे वस्तू. वस्तू म्हणजे तो आत्मा. वस्तू म्हणजे त्याला वस्तू असं म्हटलंय. वस्तू म्हणजे आपला आत्मा, तो आपल्याकडे आहेच, तो प्रगटच आहे आपल्याकडे. वस्तू प्रगटची असे, पण आपल्याला तिचं ज्ञान नाही. मग तिचं ज्ञान होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर तिचं ज्ञान होण्यासाठी मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य विचारावे या नाव ज्ञान. सत्य स्वरूप मुख्य देवास जाणावे. मुख्य देव आहे कैसा? नाना देवळांचा वळसा घालूच नाही. संत रामदास सांगतात मुख्य देव कसा आहे? अनेक देवळामध्ये, अनेक तीर्थामध्ये आपल्याला जाण्याची गरजच नाही सांगितले. मुख्य देव तो आहे कैसा? नाना देवळांचा वळसा घालूच नाही. मग मुख्य देव कोण आहे? मुख्य देव असं जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. आपलं स्वरूप काय आहे? आपलं सत्य स्वरूप काय आहे? त्याची आपल्याला ओळख घेता आलं पाहिजे. आणि मुख्य देव असं जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. आपलं स्वरूप हेच सत्य आहे, आपलं आत्मस्वरूप हेच खरं आहे. आणि त्या आत्मस्वरूपाला आपण विसरलेलो आहे. म्हणून विसरले तयार थोरं झाले. आणि 5व्या खाणी 184च्या जर आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो तर आपल्याला 84 लक्ष योनीला जावं लागेल. आणि म्हणून मुख्य देव काय? तर मुख्य देव आपला अंतरात्माच आहे, पण त्याचीच ओळख नाही आपल्याला. आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं असतो. गुरुला शरण काय जायचं? तर आपल्या अंतरात्म्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं. नुसती ओळख नाही बरं का, त्याच्याशी एकरूप होऊन, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं? आणि एकरूप होता होता आपला संपूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य विचारावे या ज्ञान. नित्य काय आहे? तो आपल्याला चालवणारा परमात्मा, तो नित्य आहे. याच्या व्यतिरिक्त जगामध्ये जे जे आपल्याला दिसतं ते अनित्य आहे. आपल्या जगामध्ये आपल्याला भरपूर वस्तू दिसतात. आपलं शरीर आपल्याला दिसतो. दृश्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ दिसतात, पण ते एक ना एक दिवस त्याचा नाश होणार आहे. या देहाचा पण नाश होणार आहे.
देहाचा पण काय होणार आहे? देहाचा पण नाश होणार आहे एक ना एक दिवस. पण देहाला चालवणारा जो परमात्मा आहे, जो परमात्मा आहे, तो आजही आहे, याच्या आधी होता आणि याच्या नंतर आपल्याला चालवणारा जो अंतरीचा अंतरात्मा आहे, तोच आपला देव आहे. तो याच्या आधी होता, आजही आहे, याच्या नंतर पण असणार. याच्या आधी नव्हता का? आपण कुठल्या तरी जन्मामध्ये आपण होतो. याच्या आधी आपण कुठल्या तरी जन्माला याच्या आधी होतो आणि आपल्याला आता मनुष्य देह मिळालेला आहे. का आत्मा कधीही मरत नाही. द सोल नेव्हर डाय. आत्मा कधीही मरत नाही. इट इज व्हेरी एन्शियंट. तो खूप पुरातन आहे. आत्मा खूप पुरातन आहे. इट इज एव्हरीवेअर, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी आहे. पण त्याची आपल्याला जाणीव नाही. आपण त्याच्याच सत्तेवर जगतो आणि त्यालाच आपण विसरलेला आहोत. आणि इथे कोणी कोणावर रुसत नाही बरं का. देव असतचे असे सर्व काळ, भगवंत सर्व काळ आहे. फक्त आपण त्याच्याशी एकरूप होत नाही आणि हे आपलं दुर्भाग्य आहे. ज्ञान येथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूल द्वैत निवारे या नाव ज्ञान. आता संत रामदासांनी काय सांगितलंय? येथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय की आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सूचना दिली त्यांनी, की ज्या वेळेला आपण त्या परमात्म्याचं ध्यान करतो, पंचभूतिक ओसरे म्हणजे पाचा भूतांच्या देहाचा पूर्ण विसर पडतो आपल्याला. संपूर्ण ध्यानाची क्रिया आहे. ध्यानातूनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. जोपर्यंत आपण ध्यान करत नाही आणि बाह्य अंगाने आपण किती पण पूजा केली तरी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. परमात्म्याची फक्त आपल्याला माहिती मिळेल. इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. म्हणजे त्या देवाची माहिती घेणं म्हणजे ज्ञान नाहीये. त्या भगवंताशी एकरूप होणं, सातत्याने त्याचं अनुसंधान धरून राहणं. अनुसंधान हीच भक्ती आहे. अनुसंधान म्हणजे काय समजून घ्या. अनुसंधान म्हणजे आपला श्वास जातो येतो, त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून राहणे, याला अनुसंधान म्हणतात. आणि आपला अनुसंधान ज्या वेळेला तुटला, आपला श्वास ज्या वेळेला बंद पडेल, त्यावेळेला आपल्या अंतरीचा अंतरात्मा निघून जाईल. मग देव कुठे आहे? म्हणून देव म्हणजे आपला प्राण लिहिले की नाही. देव म्हणजे आपला प्राण, म्हणजे आपला जो प्राणवायू जो आपल्याला चालवतो, जो आपल्याला जो प्राणवायू आपल्या आत जातो बाहेर येतो, आत जातो बाहेर जातो, वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा. बघा कसं लिहिलं संतांनी. वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा. म्हणजे आतमध्ये जातो आणि बाहेर येतो, आतमध्ये जातो आणि बाहेर येतो. वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा. काहीतरी दान पुण्य करा, जाऊन द्या तर जातो माघारा. म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवा, नाही तो तर निघून जाईल. आणि तो एकदा निघून गेला की मग श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मढ्यास कर्तृत्व घडे कदापि न घडे. मढ काही करत नाही. मढ्याला चालवणारा आपला अंतरीचा अंतरात्मा, जो आपला श्वास जातो येतो, तो आपला देव आहे. आणि त्या देवाला आपण विसरलोय आणि त्या देवाला आपण धरून राहिलो. देव म्हणजे आपला प्राण. प्राणाशी न करावे निर्वाण. मुख्य भक्तीची लक्षणं जाण ऐशी. ऐशे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. बघा, म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपली चिंता लागते. जर आपण त्याच्याकडे लक्ष ठेवून सातत्याने आपला श्वास जातो येतो याच्याकडे लक्ष ठेवलं. देव म्हणजे आपला प्राण आणि तो आपला प्राण आहे. तो प्राण आपल्याला सोडून गेला की आपण जागच्या जागेवर कोलमडून पडून जाऊ आपण. म्हणून लिहिले श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मढ्यास कर्तृत्व घडे हे कदापि न घडे. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवर दारे काढले. म्हणजे
त्या पांडवांचं अखंड त्या श्वासाकडं, त्या प्राणाकडं सातत्याने लक्ष होतं. पांडव लाखा जोरे जळता विवरद्वारे काढले. भगवंतानी त्यांना विवरण भक्ती दिली आणि म्हणून त्यांचं अखंड चिंतन कसं होतं. पाहे पांडव वनवासी परी अखंड देवाशी चिंतिती. अखंड देवाचं चिंतन होतं. त्या श्वासाकडं सातत्याने त्यांचं लक्ष होतं. आणि हेच ज्ञान भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण त्याचा आपल्याला का हे ज्ञान होत नाही, तर आपल्याला तसा गुरु मिळत नाही. शक्तिपात योग करून देणारा गुरु मिळत नाही. जोपर्यंत शक्तिपात योग नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. जोपर्यंत कुंडलिनी जागृत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. आणि आपण ध्यानाला बसून आपली कुंडलिनी जागृत झाली, आत्मप्रकाश पडला, आत्म्याच्या प्रकाशामध्येच ज्ञानोबारांनी लिहिले की नाही, आगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया. आगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया. म्हणजे काय की सूर्योदय झाला तर सूर्याच्या प्रकाशातच सूर्याला बघता येतो. आता रात्री बघा सूर्य तुम्हाला दिसेल का? सूर्याच्या प्रकाशातच सूर्याला बघता येतो. तसं आपल्या आत्मप्रकाशातच हे ज्ञान होतं. आपल्या आत्म्याकडे प्रकाश आहे, तर प्रकाशमान आपला आत्मा आहे, आपला आनंद स्वरूप आत्मा आहे, आपला चैतन्य स्वरूप आत्मा आहे. पण आपल्याला त्यातला काही गंधच नाही, तर आपल्याला आत्मप्रकाश कसा पडेल? आणि त्या आत्म्याच्या प्रकाशातच हे ज्ञान मिळतो. अनेक पंथामध्ये हे ज्ञान दिलं जात नाही आणि हे ज्ञान आपल्याला भाग्याने मिळतो. तुमचं काहीतरी पुण्य असेल, तुमचं माझं मागच्या जन्मामध्ये काहीतरी आपण एकत्र असू कुठेतरी. जसं अर्जुन आणि कृष्ण परमात्मा अनेक जन्मामध्ये एकत्र होते आणि म्हणून त्यांची परत 5200 वर्षापूर्वी त्या द्वापार युगामध्ये भगवंत आणि अर्जुन हे दोघे एकत्र आले. त्यांनी सांगितलेलं की नाही की अरे अर्जुना, तुला माहीत नाही तुझे जन्म किती झाले, मला माहिती आहेत कारण मी भगवंत आहे. तसं आपले जन्म किती झाले आपल्यालाच माहीत नाही. तुमचा ना माझा काहीतरी ऋणानुबंध आहे जन्माचा, म्हणून तुम्हाला हे ज्ञान ऐकायला मिळतं. आमच्याकडे पण हे ज्ञान नव्हतं. पण ज्या वेळेला शक्तिपात योग केला आमच्या सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा कल्याणला राहायचे, त्यांच्या घरी आम्ही गेलो. काही निमित्ताने आम्ही गेलो त्यांच्याकडं. तेव्हा आम्हाला माहीत पडलं बाबा हे काहीतरी म्हणजे मागच्या जन्मीचे ऋणानुबंध होते म्हणून आमच्या गाठी पडल्या. आणि त्यांनी ज्यावेळेला आम्हाला हे नाम दिलं, राजयोग दिला आम्हाला. राजगुह्य योग आहे. राजविद्या राजगुह्य योग अध्याय 6 ना अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. आपला ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे राजविद्या राजगुह्य योग. तो योग आमचा आला. योग म्हणजे काय तेही समजून घ्या. योग म्हणजे आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे योग. नाही तर योगायोग म्हणजे आपण एकमेकाला भेटणं हा योग नाही सांगितलं. अनंत जन्माचं पुण्य घडे तरीच नरदेह जोडे. अनंत जन्मातून आपल्याला थोडं पुण्य मिळता आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आणि मुख्य परमात्मा तुडे अनुभवाशी आणि मुख्य आपला जो देव आहे तो आपल्याला अनुभवायला येतो. साखर खाली तर आपल्याला अनुभव येतो, मिरची खाली तर आपल्याला लगेच अनुभव येतो. पण भगवंताचा अनुभव येतो का आपल्याला? नाही येत ना. काय येत नाही? आपण त्याचं ध्यान करत नाही. आणि म्हणून तर काय लिहिलंय की जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. म्हणजे मी आणि परमात्मा वेगळा नाहीच आहे असा आपला भाव तयार होणं ध्यानातून. जेथे दृश्य प्रकृती सरे, दृश्यांमध्ये जी प्रकृती दिसते ते आपल्याला दिसेनाशी होते, म्हणजे त्याचा विसर पडतो. पंचभूतिक ओसरे पाचा भूतांच्या देहाचा संपूर्ण विसर पडतो. समूळ द्वैत निवारे म्हणजे मी आणि देव वेगळा आहे हा भावच आपला निघून जातो. समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? म्हणजे आपण परमात्म तत्वाशी एकरूप होता आपल्या संपूर्ण देहाचा विसर पडणं आणि आपण त्या तत्वाशी एकरूप होणं याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे वाचणं नाही, ज्ञान म्हणजे ऐकणं नाही, ज्ञान म्हणजे वेदाध्याय करणं ह्याला ज्ञान नाही म्हणत. आणि म्हणून इथं लिहिलंय पाहावे आपणाशी आपण या नाव
आत्मज्ञान. आपण आपल्याला बघणं म्हणजे आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होणं आणि त्याच्या भजनानंद घेणं. आपल्या आतमध्ये तो परमात्मा आहे, आत्मानंद आपल्या आतमध्ये आहे, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. योग म्हणजे जोडणे, त्या आत्मतत्वाशी स्वतःला जोडणं म्हणजे आत्मज्ञान. समूल द्वैत निवारे या नाव ज्ञान. मी आणि परमात्मा वेगळा नाही, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, असा भाव तयार होणं त्याला ज्ञान म्हणतात. मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार, उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान. आता काय सांगितलं पुढची विज्ञानवर आपले रामदास स्वामी सांगतात, मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार, उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान. शुद्ध ज्ञान चाललंय आपल्या लक्षात ठेवा. समास कुठला आहे? शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान कशाला म्हणतात? याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते अशुद्ध ज्ञान आहे. जे काय असेल जगामध्ये सगळं अशुद्ध आहे. कोणी सांगणार माझा संसार चांगला झालेला आहे, कोणी मला मला गाडीचं ज्ञान आहे, मला बंगल्याचं ज्ञान आहे, मला प्रॉपर्टीचं ज्ञान आहे, मला हिऱ्यांचं ज्ञान. हे ज्ञान कुठे कामाला येणार नाही. जेणे पाविजे सायुज्य मुक्ती ते ज्ञान वेगळेचे असे सांगितले. आणि हे ज्ञान वेगळं आहे आणि हे कोणाला भेटत नाही. तुम्ही भाग्यवंतात म्हणून तुम्ही हे निरूपण ऐकायला आलेले आहात. बघा जगामध्ये किती लोक आहेत, पण ह्या ज्ञानाला कोणी रुजू होत नाही का? त्यांचं भाग्य नाही. म्हणजे मनबुद्धी अगोचर, मनाला पण कळत नाही, बुद्धीला पण कळत नाही. मनाला बुद्धीला अगम्य कळत नाही. मनबुद्धी ध्यान करता करता मनालाही कळत नाही आपण काय करतो, बुद्धीलाही कळत नाही. मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार, तर्क पण तिथपर्यंत पोचत नाही. आपण तर्काचं ज्ञान सगळं आपल्याकडे आहे. अंदाजे असं असेल तसं असेल, देव असा आहे, देव तसा आहे, देवाची मूर्ती अशी आहे. अंदाजे नाही सांगितलं. इथं सांगितलंय अनुभवजन्य ज्ञान सांगितलंय. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नये. शब्द काय कामाला येणार नाही तुम्हाला. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, अनुभव तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून अनुभव आले ते या जगा सांगती, अनुभव आले ते आम्ही जगाला सांगत सुटलंय. आणि तसे अनुभव तुम्हाला येतील. पण तुम्ही अनुग्रह घेतला तर, अनुग्रह घेतला, ध्यान केला, प्रबोधाच्या चिंतनातून सर्व ज्ञानाची आपल्याला अनुभूती येते. अभ्यास करायला पाहिजे. म्हणून तर लिहिले की नाही, अर्जुनाला सांगितले या लागे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. भगवंत मला सांगा, कुरुक्षेत्रावर भगवंत जवळ होता. मग भगवंताचं पाय धरले असते तर अर्जुनाला ज्ञान झालं असता. मग ही एवढी गीता लिहायची गरज काय होती? भगवंताचे पाय धरून ज्ञान तुम्हाला होणार नाही, त्यांनी सांगितलंय. भगवंताने जे काही सांगितलं ज्ञान ते कुरुक्षेत्रावर सांगितले. गीता हा ग्रंथ आपला मूळ ग्रंथ कुठला आहे? तर गीता हा आपला मूळ ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ आपण वाचत नाही, पण तो आपल्याला गुरुने दिलेल्या नाम साधनेतून वाचायला पाहिजे. आपण तसं झालो तर आपल्याला तो ग्रंथ कळेल. नुसतं वाचून काय फायदा आहे आपल्याला? का आपल्याकडे ती बुद्धीच नाही ना. आपल्याकडं चातुर्य नाही, आपल्याकडे चाणक्य बुद्धी नाही, आपल्याकडं नाम साधन आहे, आपल्याकडं गुरुचा बळ नाही. आपल्याला हे ग्रंथ कळतील कसे? प्रत्यक्ष राम असताना वशिष्ठांना शरण गेलेला आहे आणि त्यांनी गुरुचं बल घेतलेलं आहे. प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा असताना संदीपन ऋषीचं बळ घेतलं आहे आणि तेव्हा ते देव झालेत. तुकोबा देव झाला, गुरुला शरण गेला. बाबाजी आपले सांगितले नाम लिहिलं की नाही, बाबाजीने त्याला काय केलं? नाम दिलं त्याला. आणि म्हणून ते सर्व संत झाले, देव झाले, ऋषी झाले, मुनी झाले. कशामुळे झाले? तर या लागे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. अभ्यास करून आपल्याला भगवंताला भेटता येतो. असं भेटता येत नाही, लक्षात घ्या. कुठल्या पण तीर्थाला गेले, कुठल्याही मूर्त्यांची पूजा वगैरे केली तरी भगवंत भेटणार नाही. कारण त्याला अंगे घेई जे गुरुचे बळ, त्याला गुरुचा बळ लागतो. आणि तो गुरुचं बळ मिळण्यासाठी आपल्याला अनुसंधान पाहिजे, सातत्याने अनुसंधान पाहिजे, आत्मचिंतन पाहिजे, आत्मबल पाहिजे. तरच आपल्याला आत्मदेवाची ओळख होणार आहे.
मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार उल्लेख परे मुनी पर या नाव ज्ञान. बघा ज्ञानाची व्याख्या सांगतात. काय सांगतात? मनबुद्धी अगोचर, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही आणि तर्काने तो कधीच भेटणार नाही. न कळे तर्काचा विचार उल्लेख परे मुनी पर या नाव ज्ञान. परेच्या पलीकडची अवस्था आहे आणि त्याला ज्ञान सांगितलंय. ज्ञान कशाला सांगितलंय? परेच्या पलीकडची अवस्था. ज्ञानोबाला सांगतात की तसे जाणीव जेथे न रिगे विचार मागुता पावली निघे तर्क आयनी निघे अंगी जायाच्या अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तेथे सत्य बुद्धी हे अज्ञान जाण. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशीष करपे आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. बाबा ज्ञानोबाने लिहिले 15 वर्षामध्ये आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हेच ज्ञान सांगितले. ज्ञान ते स्वरूप होऊन जायचे. काय सांगतात की जाणीव जिथे न रिगे, आपण ध्यानाला बसल्याची जाणीव पण आपल्याला राहत नाही. विचार मागुता पावली निघे, विचारच नाही तिथे, विचार तिथपर्यंत पोहोचतच नाही. ध्यानाला गेल्यावर एकदा का तुमचा परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले का तिथे जाणीवच राहत नाही आपल्याला. विचार पण तिथे पोचत नाही, तर्क आयनीने अंगी जायच्या तर्क पण तिथपर्यंत पोचत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान सांगितलंय. एर प्रपंच हे विज्ञान सांगितले. म्हणजे प्रपंचाचं ज्ञान हे विज्ञानामध्ये मोडतो. ते सत्य बुद्धी हा ज्ञान जाण. सत्य बुद्धी म्हणजे संसाराला खरं मानणं, हे सगळ्यात अज्ञान सांगितले. संसार हा नाशिवंत आहे आणि त्याला आपण खरं मानतो. संसाराला खरं मानणं हे अज्ञान सांगितले. ते सत्य बुद्धी हे अज्ञान जाण. म्हणजे संसाराला खरं मानणं हे सगळ्यात मोठं अनपडपणा आपला आहे. कारण संसार हा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपण सावधान होत नाही. एक पल आपलं आयुष्य कुठे चाललेलं आहे तर आपला मृत्यूकडे चाललेला. आपण बघा ना, आपण लहानपणी किती गुपगुपीत होतो. तरुणपणामध्ये आल्यावर काय झालं, नंतर आपले केस जायला लागले, नजर कमी व्हायला लागली, दात पडायला लागले, थकवा यायला लागला, अनेक प्रकारच्या व्याधी लागल्या आणि आता म्हातारपण तर चेहराच बदलून गेला. चेहरामोरा ओळखताच येत नाही. म्हणजे आपला शरीर बदलत चाललेलं आहे. दिवसेंदिवस आपण काळाकडे चाललोय, काळाच्या ओघामध्ये आपण चाललोय. म्हणून काळ सार्थक ह्याची परम भाग्य. काळाला सार्थकी लावा. काळाला सार्थकी लावाचा एकच उपाय एक भगवत भक्ती. म्हणजे भगवंताचं भजन करा आणि ते भजन आपल्याला श्रीगुरूने दिलेल्या त्या भजनातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. अशी कितीही आपण भक्ती केली भगवंत भेटणार नाही. प्रत्यक्ष राम असताना वशिष्ठांना शरण गेला, प्रत्यक्ष कृष्ण असताना संदीपानांना शरण गेला. ज्ञानोबा आहे प्रत्यक्ष एवढं ज्ञान लिहिलंय आणि ते पण गुरूंना शरण गेले. ते पण कुठे गेले? निवृत्ती राहताना शरण गेले. आपण जोपर्यंत गुरुला शरण जात नाही, गुरुची सेवा खूप करा तरच हे ज्ञान होणार आहे. आणि ते पण गुरु प्रसन्न झाले तरच ते तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. गुरुच्या सेवेतून हे ज्ञान मिळतो आणि गुरु तुम्हाला श्रवणात ठेवणार पाहिजे आणि शुद्ध ज्ञान सांगणारा पाहिजे आणि गुरुकडे त्या अंतःकरणाची स्थिती असली पाहिजे, ते ज्ञान असले पाहिजे. त्या नामाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण थेट ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर कसं व्हायचं हे गुरु शिकवतात आणि याला शक्तिपात योग म्हणतात. आणि त्यातूनच आपल्याला हे ज्ञान होणार आहे. आणि हा नरदेह एकदा गेला आपल्या हातातनं तर परत आपल्याला हा नरदेह मिळणार नाही. नरदेह निदान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवच हो म्हणती ते देवच होती तरी कानाबा धरावा चित्ती. आपण देव व्हायचं म्हटलं तर आपण होऊ शकतो पण आपलं तिकडे लक्षच नाही. आपल्याला देव व्हायचंच नाही. आपल्याला परत या संसार चक्रामध्ये अडकायचं आहे. म्हणून आपल्याला हे ज्ञान कळत नाही. प्रत्येकाने जरा बघा, उल्लेख पर्य पर म्हणजे परेच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला ते ज्ञान होतो. जेथं नाही दृश्य भान तेथे जाणीव हे अज्ञान. विमल शुद्ध स्वरूप ज्ञान याशी बोलिजे सर्व साक्षी अवस्था तुर्या तेथे जाणीजे हे अज्ञान. सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञानाशी म्हणती तया परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. म्हणजे तुर्या अवस्थेला जाऊन पण पदार्थ ज्ञान सांगतात. तुर्या अवस्था म्हणजे
मूलाधार चक्रापासून आपण ध्यान करत करत आपण जर भ्रुकुटीमध्ये आलो, म्हणजे आपण जिथं आपण टिळा लावतो भगवंताचा, तिथे आपण जरी आलो, ध्यान केलं, तरी पण ते तुर्या सांगतात. तुर्या म्हणजे पदार्थ ज्ञान सांगतात, भगवंताचं ज्ञान नाही सांगत. ब्रह्मरंध्रात गेल्यावर आपली स्वतःच्या देहाचा पूर्ण निराश होतो, संपूर्ण विसर पडतो आपल्या देहाचा. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला श्रीगुरूला शरण जायचं असतो. कारण आपल्याला भगवंताने आपल्या 10व्या दारातूनच प्रवेश केलेला आहे आणि परत आपल्याला 10व्या दारात जाऊन आपल्याला आपला ध्येय ठेवता यायला पाहिजे. जर तो आपल्याला ठेवता आला तर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकला असं समजायचा. आणि आपण जर इतर ठिकाणून कुठून गेला, आपल्या हातातून गेला, आपल्या नाकातून गेला, इतर कुठल्याही आपल्या मुखातून गेला, आपल्या डोळ्यातून प्राण गेला, तरी आपल्याला परत जन्म घ्यावा लागेल. म्हणून हे साधू दिसती निराळे पण तू स्वरूपे मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे साधू म्हणजे. म्हणून साधूचं दर्शन घ्या. साधू त्यालाच म्हणतात की देहाच्या पलीकडची वस्तू असते आणि त्या वस्तूशी एकरूप झालेले असतात. ते संपूर्ण जगामध्ये फिरत असतात पण ते त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले असतात. आजही कधीही देह ठेवू शकतात ते, कारण त्यांचं अनुसंधान त्या भगवंताशी एकरूप झालेलं असतात. अनुसंधान माझे अनुसंधाने, स्नान संध्या जप तप अवघे चेव धर्मदान. माझं अनुसंधान नसेल, स्नान केली, संध्या केली, जप केलं, तप केलं, ते सगळं खोटं सांगतात. माझं अनुसंधान हेच भजन आहे. आणि ते अनुसंधान कसं चालतं तर मूलाधारपासून तो ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला ती प्रक्रिया आहे. सर्व साक्षीने अवस्था तुर्या ज्ञान असे म्हणते तया परी ते जाणीजे पदार्थ ज्ञान. म्हणजे आपण भ्रुकुटीपर्यंत जरी आलो तरी ते पदार्थ ज्ञान सांगतात. म्हणजे आपल्याला ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाऊन पण आपल्याला पूर्णपणे देहाचा निराश होत नाही, विसर पडत नाही. दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान जोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. म्हणजे काय? दृश्य पदार्थ जाणीजे त्या नाव पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. आपलं शुद्ध स्वरूप आहे, आपलं आत्मस्वरूप हाच शुद्ध आहे. आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणे त्यालाच स्वरूप साक्षात्कार म्हणतात. आपण शुद्धच आहोत, आपण प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे. पण आपण त्या ब्रह्माला विसरून आपण मायेमध्ये अडकलोय. कशामध्ये आपण अडकलोय? आपण मायेमध्ये अडकलोय. जेथे सर्वचे नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैसे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्याचे माणूस नाही. तुर्या म्हणजे शुद्ध ज्ञान नाही सांगतात. हे सगळं जे ध्यानातलं सगळं बरं का, ही ध्यानाची अवस्था सगळी, आणि हे आपल्याला जमली पाहिजे. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत वेगळेचे असे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपचे आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध ज्ञानाचं लक्षण सांगताना सांगतात पहिलाच लक्षण की शुद्ध स्वरूपाचं आपण, आपलं स्वरूप हेच शुद्ध आहे आणि त्या आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हेच ज्ञान. याच्या व्यतिरिक्त दुसरं ज्ञान जे आहे ते ज्ञान नव्हे सांगितले. ते आपल्याला अधोगतीला घेऊन जाणारं ज्ञान आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंड सेवा त्याचीच करा सांगितलंय. त्याचीच सेवा करता यायला पाहिजे. आता हे ज्ञान आपल्याला झाल्यानंतर आपले रामदास स्वामी काय सांगतात, आता पुढच्या वेळी मी वाचतो त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो की महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, ज्यांनी ज्यांनी प्रबोध घेतलेला आहे, त्यांनी ज्या महत्त्वाच्या ओव्या आहेत त्यांच्याकडं बारकाईनं लक्ष घाला. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की महावाक्य म्हणजे नाम. ते नाम अखंड चालतं. प्रबोधच्या चिंतनानंतर
ते अखंड चालतं शरीरामध्ये, संपूर्ण रोमारोमामध्ये भजन चालू होतं आपल्याला भजन करायची गरज नाही। ओठ न हाले, कंठ न हाले, जिव्हा न रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम। ही शुद्ध ज्ञानाची लक्षणं आहेत। आपलं जप आपण करत नसून आपल्यामध्ये असलेला अंतरीचा अंतरात्माच आपल्याकडनं जप करून घेतो। अशा अवस्थेला ज्ञान म्हणतात। कबीरदास बोलले की नाही की ओठ न हाले, आपला ओठ हलवायची पण गरज नाही, कंठ न हाले, कंठ पण हलवायची गरज नाही, जिव्हा न रटे राम, जिभेने पण नाम घ्यायची गरज नाही, हमारा राम जप करे हम बैठे आराम। मग आपला रामच आपला जप करतो, आपण फक्त आरामात बसून राहायचं। ही अवस्था काय? तर ही अवस्था जी आहे ती शुद्ध ज्ञानाची अवस्था आहे आणि ती अवस्था आपल्याला जोडणं, तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे ज्ञान आहे। मग आता याच्या अगोदरच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला अंतकाली कुठेच कामाला येणार नाही। स्पष्ट सांगतो तुम्हाला मी, कुठेच कामाला येणार नाही। मग ही करू नये का? आता ज्याला इलाज नाही त्यांनी करायचंच आहे। एवं पोट भरावायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू पाविजे ते ज्ञान। संत रामदासाने लिहिले, एवं पोट भरावायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या। जी विद्या आपल्याला पोट भरून जेवण देतो, कपडे लत्ता आणून देतो, गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं करतो, एवं पोट भरावायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या। ती सद्विद्या नाही सांगतात। मग सद्विद्या कशाला म्हणतात? सर्व व्यापक वस्तू पाविजे ते ज्ञान। परमात्मा व्यापक आहे आणि त्या व्यापक वस्तूशी आपण एकरूप होणं त्याला ज्ञान म्हणतात। कशाला ज्ञान म्हणतात? त्या व्यापक वस्तूशी आपण एकरूप होणं। ध्यान करता करता, ते नाम जपता जपता अखंड चिंतन विठोबाचे तुकोबाऱ्या सांगतात, अखंड चिंतन विठोबाचं चालू झालं का तुम्हाला काही करायची गरज नाही। मग हे कशातून होतं साध्य? तर एका ध्यानातून साध्य होतं। म्हणून 6वा अध्याय आत्मसंयम योग किंवा ध्यान योग, किंवा त्याला ध्यान योग म्हणतात। काय म्हणतात त्याला? अभ्यास योग, ध्यान योग, आत्मसंयम योग। 6वा अध्याय संपूर्ण ज्ञानोबाने लिहिलाय। तो आपल्याला आपली अधोगती टाळण्यासाठी, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी लिहिलेला आहे। आणि बरेचसे वारकरी लोकांचा त्या 6व्या अध्यायाकडे अजिबात लक्ष नाही। आपण त्यांना काही प्रश्न विचारले 6व्या अध्यायाचे, 6वा अध्याय काय करायचं? 6व्या अध्यायामध्ये सगळं लिहिलं आहे। 6वा अध्याय हा आत्मा आहे आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। काही वर्ष 50-50, 60-60 वर्ष लोकांची माळ घातलाय आणि त्यांनी नाम घेतलेलं आहे, पण त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नाही। मी फक्त 5 वर्षाचा बालक आहे, आता 6वं वर्ष मला चालू आहे। का? तर ज्या वेळेला आपल्याला ते नाम मिळतो, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला, आपल्याला नवीन जन्म मिळतो, आपल्याला तिथून आपला जन्म चालू होतो। लिहिलं की नाही की सद्गुरूचं भजन आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवतो। इतर गोष्टीमध्ये जन्ममरणाचा फेरा चुकणार नाही, परत जन्माला यावं लागेल। आणि त्याच्यातून अज्ञान जाणार नाही। पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान। आपल्या मूळ भजनाला आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान जाणार नाही। पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान, या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, आणि त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात आणि तो आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहे। सद्गुरूचं भजन करायला पाहिजे आपण। सद्गुरूने दिलेल्या भजनातून हे ज्ञान आहे, असं वाचून ज्ञान नाहीये। आणि ते भजन आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो। आता आपण महावाक्याचा उपदेश झाला, त्याचा जप नाही बोलिला। जो महावाक्य तुम्हाला दिलेला आहे, कोणाचा बऱ्याच साधकांना प्रबोध दिलेला आहे आणि प्रबोधाला महावाक्य म्हणतात। महावाक्याचा उपदेश झाला, त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचार केला पाहिजे साधकांसाठी वॉर्निंग दिलेले आहे रामदास स्वामींनी। बघ बाबा साधका, महावाक्याचा उपदेश झाला, महावाक्याचा उपदेश झाला, त्याचा जप नाही सांगितला, महावाक्याचा जप नाही सांगितला, त्याचा उपदेश सांगितलाय। म्हणजे महावाक्य काय करायचं? महावाक्याचा जप करायचा,
पण काही कालानंतर तो जप पण आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि त्याचा उपदेश घ्यायचा आपल्याला. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलला ते तिचा विचार केला पाहिजे. साधकाने विचार करा, म्हणून साधक व्हा. जोपर्यंत साधक होत नाही तोपर्यंत केलेलं सगळं ज्ञान बाधक होणार आहे. साधकाशिवाय सहांची धग थांबणार नाही. सहांची धग आपल्याला त्या साधनेतून थांबणार आहे, त्या ध्यानातून थांबणार आहे, त्या अभ्यासातून थांबणार आहे. अभ्यास म्हणजे त्या परमात्म तत्वाशी एकरूप होण्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे वाचणं नाही, लक्षात ठेवा. अभ्यास म्हणजे वाचणं नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचणं म्हणजे अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन अखंड चिंतन विठोबाचं, म्हणजे अखंड त्याचं ध्यान करणं, ह्याला अभ्यास म्हणतात. महावाक्याचा उपदेश झाला, त्याचा जप नाही. त्याचा जप पण बंद पडतो. नंतर जे तुम्हाला प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे ते पण बंद पडतो. त्याचा विचार केला पाहिजे. साधकांनी विचार करा. महावाक्याचा उपदेश सारं परी घेतला पाहिजे विचार. त्याच्या जप्या अंधकार न फिटे भ्रांतीचा. काय सांगितलंय? महावाक्याचा उपदेश सारं परी घेतला पाहिजे विचार. त्याच्या जप्या अंधकार न फिटे भ्रांतीचा. म्हणजे जो महावाक्य आहे, जो नाम आहे, त्या नामाच्या जपण्यातून आपला अंधकार जाणार नाही, अज्ञान जाणार नाही. त्याच्या जप्या अंधकार न फिटे भ्रांतीचा. आपली भ्रांती जाणार नाही. मग भ्रांती कशाने जाईल? तर भ्रांती आपल्याला, आम्ही जो काय ब्रह्मज्ञानाचा उपदेश सांगतो तुम्हाला, या ब्रह्मज्ञानाच्या उपदेशातून आपली भ्रांती जाणार आहे. उपदेशातून आपला भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्तता आर्थिक विचक्षण समय जाणते. म्हणजे आपला अखंड भजन चालू होणं, त्या भजनातून आपल्याला तर भजन पण नंतर बंद पडून आपल्याला उपदेश घेता यायला पाहिजे. उपदेशातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती कशातून होते? महावाक्य उपदेश सारं त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जप्या अंधकार न फिटे भ्रांतीचा. म्हणजे तो महावाक्याचा उपदेश जो का आपण जप करतो, त्या जपातून आपला अंधकार जाणार नाही अज्ञानाचा. मग काय करायला पाहिजे? महावाक्य अर्थ घेता आपण वस्तूच तत्वता. त्याचा जप करता वृथा शीनच आहे. म्हणजे काय लिहिले की महावाक्य अर्थ घेता आपण वस्तूच तत्वता. महावाक्याचा अर्थ, महावाक्याचा उपदेश आपल्याला वाचवेल. आणि म्हणून ते एवढी मोठी मोठी ग्रंथ लिहिले. कोणी? नाथांनी लिहिले, ज्ञानोबारांनी लिहिलं, तुकोबारांनी लिहिलं, रामदास स्वामींनी लिहिलं. कशाला लिहिलंय? हे लिहिलंय ते आपल्याला उपदेशातून आपल्याला मोक्षाकडे नेईल. ध्यान पण नंतर बंद पडतो. ध्यान पण आपल्याला त्रासदायक होईल. सांगितलंय. काय सांगितलंय? महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूच तत्वता. त्याचा अर्थ घ्या. त्या महावाक्यामध्ये काय अर्थ भरलेला तो घ्या. आणि आपण वस्तूच तत्वता. आपणच परब्रह्म आहोत, आपणच आत्मा आहोत. पण त्याचा जप करता वृथा शीनची आहे. आणि त्याचा जप आपण जास्त केला तर आपल्याला त्रास होणार आहे असं सांगितलंय. आपल्याला प्रत्यक्ष या दासबोधामध्ये रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलंय की बघ बाबांनो, महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूच तत्वता. त्याचा जप करता वृथा शीनचे आपल्याला त्रास होणार सांगितलंय. मग महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांची आपण वस्तूच आहे. म्हणून महावाक्यावर आपल्याला विवरण जे काय आम्ही देतो तुम्हाला, महावाक्याचं विवरण आहे, महावाक्याचा उपदेश आहे. त्या उपदेशातून काय होतं? महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. विवरणातून आपल्याला ज्ञान होतं, ध्यानातून आपल्याला ज्ञान होतो, जप होता आपला. पण तो जप पण नंतर काय होतो? जप पण आपला बंद पडतो. आणि जप बंद पडून मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांचं आपण वस्तूच आहोत. आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे त्या चैतन्य तत्वाशी आपणच एकरूप होऊन जातो. जप पण बंद पडतो, सगळंच बंद पडतो. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे ज्ञान आहे. तिथपर्यंत प्रत्येकाने जायला पाहिजे. हे लिहिले बघा, दासबोधामध्ये संपूर्ण लिहिले आहे. पण हे कोणाला कळतं? कारण एक ध्यान करत नाही. श्रवण भक्तीतून आपल्याला हे कळणार नाही. प्रात्यक्षिका पाहिजे, अनुभव पाहिजे.
त्याला एक्सपेरिमेंट म्हणतात. अनुभव पाहिजे, प्रयोग पाहिजे. आपण परब्रह्म त्याचा आपल्याला अनुभव घेता यायला पाहिजे. आणि तो अनुभव आपलं घेणं म्हणजे ज्ञान आहे. प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे आपल्याला. म्हणून लिहिलं की नाही, हरिभजनावी न काळ घालवू नको रे, आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे, हरिभजनावी न काळ घालवू नको रे. म्हणजे काय सांगितलंय की त्याचं भजन कर, त्या भजनातून तुला हे ज्ञान होईल. त्याच्या भजनाशिवाय तुझा एक एक पल जरी गेला तरी तो तुला त्रासदायक होईल. म्हणजे भजन आपल्याला तिथपर्यंत नेतो. ज्ञान तिथपर्यंत नेत नाही. ज्ञानाचा अभिमान होतो माणसाला, ज्ञानाचा गर्व होतो. पण तो भजन आहे ना, तो भजनच तुम्हाला तिथपर्यंत नेईल. आणि तो मूळ भजन मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? भजन मिळालं पाहिजे. आपल्याला तो मूळ भजन मिळाला. बाकी सगळे जे काय आहेत ते तंत्रमंत्र आहेत, ते मंत्र आहेत. त्या मंत्रातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येणार नाही. मूळ आपल्याला भजन मिळालं पाहिजे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझ्याच ठाई, परिज्ञाने विन नाशिले. ज्ञानोबा क्लिअर सांगतात, एकदम स्पष्ट सांगतात. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझ्याच ठाई, परिज्ञाने विन नाशिले. परंतु तो ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होणार आहे. मग तो ज्ञान काय? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन्या त्या नव्हे तरी संताया भाजावे. संतांची सेवा करा, संत ओळखा. कोणाला पण संत म्हणू नका. जे काय आम्ही सांगतो ते शास्त्राचा आधार घेऊन सांगतो. आमच्या मनाचा काहीही सांगत नाही. तुमचा असा भ्रम जाणार नाही म्हणून शास्त्र समोर घेतलेलं आहे. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती हे त्रयभक्ती आहे. या त्रयभक्तीतून हे आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख होते. शास्त्रामध्ये काय लिहिले ते बघा, तसे आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. आपल्या मनाने नाही, आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. आपल्या मताने चिखल नका कालू. शास्त्राचा अर्थ काय ते बघा, समजून घ्या. आपला आपणास लाभ हे ज्ञान परम दुर्लभ. आपलाच आपल्याला लाभ आहे, आपल्याच आत्म्याचा आपल्याला लाभ आहे. मग अशी बोललो की नाही, आगा सूर्योदय झालिया, सूर्य सूर्याचे पाहावे धनंजया, माते मी या जाणावया मीच हेतू. ज्ञानवाऱ्या सांगतात. काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली? आगा सूर्योदय झालिया, आज सूर्य उगवला, सूर्याच्या प्रकाशातच सूर्य बघता येतो. माते मी या जाणावया मीच हेतू. मला जाणायचं असेल तर माझ्या आत्मस्वरूपाशी, आत्मस्वरूपाच्या प्रकाशातच माझी ओळख होतो. माते मी या जाणावया मीच हेतू. मीच त्याला कारणीभूत आहे. सूर्यप्रकाशाला कारणीभूत सूर्य आहे. मला जाणण्यासाठी माझा आत्मप्रकाश कारणीभूत आहे. आणि माझा आत्मप्रकाश जर नसेल तर माझी ओळख कित्येक जन्मामध्ये होणार नाही, होणारच नाही सांगितलंय. म्हणून जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, तोवरी नाना मतांचं चालविती. मतामतांचा गलबला कोण आवरील कोणाला? मतामतांचा गलबला आहे. देवाचा बाजार भरलाय, देवांचा. शास्त्राचा गलबला झाला, कोण आवरील कोणाला? इथे शुद्ध ज्ञान सांगतो तुम्हाला. हे कोणीच सांगत नाही शुद्ध ज्ञान. म्हणून ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, आपण आपल्याला बघणं, आपल्या आत्मस्वरूपाला ओळखणं, नवे नवे त्याच्याशी एकरूप होणं. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपण आपल्याला जाणून त्याच्याशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, जेथे मनाचे होते उन्मान, तेथे कैसे चंचलपणा आत्मयाशी. जेथे ज्ञानच होते विज्ञान, ज्ञानाचाच विज्ञान होतं. जेथे मनाचे होते उन्मान, मनाची अवस्था उन्मनी होते. कुठलेच विचार मनामध्ये येत नाही आपल्या ध्यानाच्या माध्यमातून. तेथे कैसे चंचलपणा आत्मयाशी. आत्म्याचा चंचलपणा निघून जातो आणि आपण निश्चल होतो. आपण काय होतो? निश्चळ, अगदी निश्चळ झालो. मग एकदा का तुम्ही निश्चळ झाले की मग जिकडे जाल तिकडे तुम्हाला निश्चलता येते, चंचलत्व निघून जाते. चंचल चक्री निघून गेले असे थोडे रामदास स्वामी सांगतात. या चंचल चक्रातून निघून जाणं
असे फार मोजके लोक आहेत. आणि त्या मोजक्या लोकांचा नाव इथे दिलेलं आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे की बघा, त्याच्यामध्ये जेवढे जेवढे संत होते ते सगळे संत ते सगळे ह्या चंचल चक्रातून निघून गेले. व्यास, वशिष्ठ, शुक, वामदेव हे सगळे जे संत होते हे सगळं ह्या चंचलत्वाच्या बाहेर गेले, स्थिर झाले आणि त्या भगवंताला मिळाले. कारण भगवंत कसा आहे? निश्चल आहे, निर्मल आहे, निरावेव आहे. आपल्याला तसं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतात आपल्याला तसं व्हावं लागेल, आपल्याला निश्चल व्हावं लागेल. आणि म्हणून संत रामदासांनी लिहिले पाहे निश्चलाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक. एखादाच माणूस तिथपर्यंत पोचतो, एखादाच माणूस तिथपर्यंत पोचतो. मग आणि तो आपण असलं पाहिजे. एखादा म्हणजे तो मीच असलं पाहिजे असा आपण जर ध्यास धरला का आपणच परब्रह्म आहोत असा जर आपला भाव झाला तर देव कुठे शोधायची गरज आहे. पण तो भावच होत नाही ना, आपण धरतच नाही. आपण देवाला बाहेर बघतो. देव जवळी जवळी नव्हे अंतरी, पण भेट नाही आयुष्यभरी. आतमध्ये भगवंतांना आपली ती भेट होत नाही. एकदा का भेट झाली का मग आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालो तर आपणच व्यापकतेकडे जातो. आणि मग त्यावेळेला आपल्या अंतरीचा भाव असा होतो. ज्ञानोबारांनी लिहिले की विश्वची माझे घर ऐशी मती जायांची स्थिर, किंबहुना चर चर आपणच झाला. हे विश्वची माझे घर, हे विश्व माझे घर आहे, या विश्वामध्ये मीच व्यापक आहे अशी अवस्था होतं ध्यानातून. हे विश्वची माझे घर अशी मती जायांची स्थिर. स्थिर होतो माणूस. त्या मतीमध्ये प्रकाश पडतो की सर्व विश्वामध्ये मीच व्यापक आहे. आणि या संतांचा, साधू संतांचा, ऋषी मुनींचा असा भाव झाला आणि म्हणून ते संत झाले. म्हणून संततेची देव, संततेची देव. निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्ताला आहेत. संतच देव आहेत. देव कोण आहेत? संतच देव आहेत. आणि तो संतांचा भाव जो आहे तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये होण्यासाठी या शुद्ध ज्ञानाचा जो उपदेश तो तुम्हाला दासबोधामध्ये नाथाने दिला. महावाक्याचे विवरण हे शुद्ध मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांचा आपण वस्तूच आहे. बघा शेवटीला काय सांगतात? महावाक्याचे विवरण म्हणजे महावाक्य जो आहे, महावाक्याचा बोध आहे, त्या बोधातून जे काय विवरण तुम्हाला दिलं जातं, जे काय उपदेश तुम्हाला दिलं जातं, आणि हे मुख्य ज्ञानाचे लक्षण म्हणजे विवरणातून आपल्याला हे ज्ञान मिळतं. शुद्ध लक्षांशी आपण वस्तूच हवं. आपण जर शुद्ध झालो, आपला अंतःकरण शुद्ध झाला आणि शुद्ध अंतःकरणातून आपण जर त्या वस्तूशी एकरूप झालो, आपण लक्षांशे म्हणजे आपण जर त्या आत्मतत्वाकडे सातत्याने लक्ष ठेवत राहिलो तर आपण वस्तूच म्हणजे आपणच देव आहोत. शुद्ध लक्षांचा आपण वस्तूच आहोत, आपण आत्माच आहोत असा भाव आपला तयार होतो. आणि तो भाव तयार होऊन म्हणजे आपणाच लाभ आहे. ज्ञान परम दुर्लभ. आपल्यालाच लाभ आहे. आपल्या आत्मज्ञानाचंच, आपल्या आत्म्याचं आपल्याला लाभ होणं हे परम दुर्लभ. बघा हे परम आहे आणि हे दुर्लभ आहे आणि ते दुर्लभ आहे म्हणजे तेच खरं आहे. आदी अंती स्वयंभ स्वरूपाची असे. आधी पण आपण स्वरूपाच आहोत आणि आत्मस्वरूपाच आहोत आणि अंती पण आपण आत्मस्वरूपाच आहोत. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. जेथून हे सर्व प्रगट आहे, जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाली आहे फिटे भ्रांती अज्ञानाची. आता संत रामदास सांगतात जेथून हे सर्व प्रगट आहे, ज्या आत्मतत्वातून आपल्याला हे ज्ञान प्रगट होतं. आत हरी बाहेर हरी, हरिणी मध्ये व्यापिले. म्हणजे आत पण तो आहे आणि बाहेर पण तोच परमात्मा आहे. पण आतला परमात्मा आपल्याला प्रगट झाला तर बाहेर सहज आहे. आतलाच प्रगट नाही तर बाहेर कसा होईल? आत्मप्रकाश आतमध्ये आहे. त्या प्रकाशाच्या माध्यमातून जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, तोवरी नाना मतांचं चालू. अनेक प्रकारची मतं लोक घेऊन चालल्यात. पण जेथून हे सर्व प्रगट आहे, जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाली आहे फिटे भ्रांती अज्ञानाची. जेथून हे सर्व, ज्या आत्मतत्वातून आपला स्वतःचा देह तयार झालेला आहे, संपूर्ण सृष्टी तयार झालेली आहे
आणि सृष्टीमध्ये आपण कुठेतरी एक जीव तयार झालेला आहे ज्या आत्मतत्वातून. ते जीव आपल्याला शिवतत्वाला म्हणजे त्या परमात्म तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती कशाला म्हणतात? आपलं जे काय आत्मतत्व आहे, जे व्यापक आत्मतत्व आहे आणि आपल्याकडं असलेलं मर्यादित सूक्ष्म तत्व आहे, या सूक्ष्म आणि त्या व्यापक तत्वाशी एकरूप होणं आणि आपल्या देहाचा पूर्ण विस्तार पडणं. आणि हे सर्व क्रिया आपल्याला त्या नामातून होतो, त्या भजनातून होतो. जे ओरिजिनल भजन आपल्या नाभीच्या ठिकाणी आतमध्ये असताना हे भजन चालू होतं, पिंडी असता ते भजन चालू होतं, बाहेर पडताना आपण विसरलो. मग आपल्याला जोपर्यंत नाभी कमळा तुटलेली नाल जोपर्यंत जोडून देणारा आपल्याला गुरु मिळत नाही, तोपर्यंत ह्या ज्ञानाची प्राप्ती यत किंचितही कोणालाही होणार नाही. म्हणून असा गुरु शोधा की जी आपली नाल तुटलेली आपल्या पिंडामध्ये असताना भजन चालू होतं, आईच्या उदरातून बाहेर आलो, नाल तुटली, भजन संपलं, ती परत जोडणारा जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून हे आपल्याला संत रामदासांनी आपल्याला हा शुद्ध ज्ञान निरूपण या दासपदामध्ये रामदास स्वामींनी आपल्याला दशक 5 आहे आणि समाज 6वा शुद्ध ज्ञान निरूपण झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी आणि आपण सर्व श्रोते आपल्या सर्वांच्या चरणावर ही झालेली सेवा मी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.